लोकसभेत विरोधी पक्ष नेता मिळाला. त्यामुळे त्यांनी प्रयत्न केला पाहिजे पुढच्या वेळेसाठी की विरोधी पक्ष नेते एवढे तरी संख्याबळ कसं मिळता येईल, संख्याबळ मिळवा आणि कमवा आणि विरोधी पक्ष मिळवा. पण तरी सुद्धा हा अधिकार पूर्णपणे अध्यक्षांचा आणि सभापतींचा, आमचा कुठलाही त्याला विरोध नाही. जनतेने त्यांना जे काही नाकारलं, झिडकारलं, विरोधी पक्ष नेता बनणे एवढे पण संख्याबळ नाही दिलं. त्यांनी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. त्याबद्दल मी काय बोलू इच्छित नाही. पण एकंदरीत गेल्या आमच्या पहिल्या महायुतीच्या इनिंग मध्ये विरोधक फार जोरात होते. रोज तिकडे आंदोलन, अधिवेशनात, पायऱ्यांवर, सभागृहात कमी, पण बाहेर त्यांना आंदोलन करणं आणि तुम्ही सगळं त्यांचं टिप्पण करत होते, त्याच्यामध्ये आनंद मानत होते ते. आमची एवढीच भूमिका आहे की अधिवेशन हे लोकांच्या, जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, वाचा फोडण्यासाठी आणि सरकारकडून न्याय मिळवून घेण्यासाठी असतं. परंतु विरोधकांना त्याच्यामध्ये काही स्वारस्य राहिलेलं नाही आणि त्यांना फक्त पायऱ्यांवर स्टंट करण्यामध्ये धन्यता ते मानतात. मी एवढंच सांगेन की यावेळचा विरोधी पक्ष अतिशय निष्प्रभ दिसतोय. म्हणजे त्यांची परिस्थिती, जी मी काय कोणाला कमी लेखत नाही, मी कोणावर अशी टीका करत नाही, परंतु अतिशय जी काही अवस्था आहे ती आपण पाहतोय. आणि झालेल्या निवडणुकांमध्ये देखील पत्रकारांनीच विचारलं की महाविकास आघाडीचे कुठे आहे, आपणच होतो, फिरत होतो ना सगळीकडे प्रचारामध्ये. पण म्हणजे नेते सगळे आपल्या घरात होते आणि कार्यकर्ते आपले सगळे वाऱ्यावर होते. कार्यकर्त्यांची निवडणूक होती आणि निवडणूक आयोग, कोर्ट याला नेहमी दूषणं देणारे. खरं म्हणजे ही निवडणुकीची मतमोजणी पुढे गेली, त्यामुळे तरी त्यांना धन्यवाद दिले पाहिजे निवडणूक आयोग, कोर्टाला. नाहीतर अशी परिस्थिती असती की अधिवेशनामध्ये फार वाईट परिस्थिती झाली. कारण महायुती, आम्ही काही ठिकाणी एकत्र लढलो, काही ठिकाणी वेगवेगळे लढलो, मैत्रीपूर्ण निवडणूक झाली आणि महायुतीला जवळपास 70-75% त्याहीपेक्षा जास्तीचं यश मिळेल अशी परिस्थिती राज्यामध्ये आहे. काय मीही फिरलो, देवेंद्रजी, अजितदादाही फिरले, त्यामुळे मी जिकडे जिकडे फिरलो तिथली परिस्थिती अशी आहे. आणि म्हणून विरोधी पक्ष या ठिकाणी या अधिवेशनामध्ये किती विदर्भाचे प्रश्न उपस्थित करतो माहीत नाही, परंतु आमची सरकारची पूर्णपणे तयारी आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सिंचनाचे प्रश्न असतील, आरोग्य, बेरोजगारी, या सर्व प्रश्नांवर या ठिकाणी त्यांनी चर्चा उपस्थित करावी. सरकार पूर्णपणे त्यांच्या चर्चेला उत्तर देईल. जरी विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरी सुद्धा आम्ही त्यांना अंडर एस्टिमेट नाही करत आणि त्यांना आम्ही गांभीर्यानेच घेऊ. तसं म्हणजे आम्ही लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला देखील त्यांचे मान सन्मान ठेवणारे आहोत. फक्त एकच आहे की लोकांच्या प्रश्न राहिले बाजूला, विरोधी पक्षनेता द्या. विरोधी पक्षनेता का देत नाही, विरोधी पक्षनेता का? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ते अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचे आहेत. पण जनतेने त्यांना जे काही नाकारलं, झिडकारलं, विरोधी पक्ष नेता बनणे एवढे पण संख्याबळ नाही दिलं. त्यांनी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. लोकसभेमध्ये पण गेल्या मागच्या वेळेस विरोधी पक्षनेता संख्याबळ नव्हता म्हणून नाही मिळाला. यावेळेस लोकसभेत विरोधी पक्षनेता मिळाला. त्यामुळे त्यांनी प्रयत्न केला पाहिजे पुढच्या वेळेसाठी की विरोधी पक्ष नेते एवढे तरी संख्याबळ कसं मिळता येईल, संख्याबळ मिळवा आणि कमवा आणि विरोधी पक्ष मिळवा. पण तरी सुद्धा हा अधिकार पूर्णपणे अध्यक्षांचा आणि सभापतींचा, आमचा कुठलाही त्याला विरोध नाही. आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे काही लोकशाहीमध्ये जे आपल्याला करायचं आहे किंवा जे काही निर्णय घ्यायचे, लोकशाही मानणारे आम्ही आहोत. आणि त्यामुळेच 2.5 वर्षामध्ये जे महायुतीने काम केलं त्याची फलश्रुती, विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत आम्ही टीम म्हणून काम केलं, त्याची फलश्रुती पाहिली. कारण अनेक जे काही स्पीड ब्रेकर टाकले होते
महाविकास आघाडी ते आम्ही उकळून टाकले, लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या आणि त्यामुळेच या राज्यामध्ये लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं. देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आणि आम्ही ते टीम म्हणून काम करतोय. आपण 1 वर्षाचा देखील पाहिलं की जो कार्यकाळ 1 वर्षातले निर्णय पाहिले, 2.5 वर्षाचे निर्णय पाहिले, 3.5 वर्षामध्ये जे काय काम केलेलं आहे ते जनतेसमोर आहे आणि त्यामुळे हा लेखाजोखा जो आहे हा जनतेसमोर आहे. विरोधी पक्षाकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की लोकांचे प्रश्न मांडा. हे काय विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीसाठी, आमची लढाई खुर्चीसाठी कधीच नव्हती. आमचा अजेंडा खुर्ची नाहीये. आमचा अजेंडा लोकांनी, ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणे, त्यांना त्या समस्यांचा उलगडा करणे, त्यांना न्याय देणं हा आमचा अजेंडा आहे. आणि त्यामुळे निवडणुका झाल्या आम्ही ताबडतोब कामाला लागलो. कुठला आपला एक पहिला प्रकल्प आपण तिथं गेलो, हे निवडणुका झाल्या आता मुंबईमध्ये ऑरेंज गेट तो टनेल आम्ही ताबडतोब काम सुरू केलं. त्यामुळे आम्ही काम करणारे आहोत. ते स्पीड ब्रेकर टाकणारे, त्यांचा पाय ब्रेकवर आहे, आमचा पाय एक्सलेटरवर आहे. आणि त्यामुळे विकासाचं जे काय आम्ही काम पुढे नेतोय याच्यातून विरोधी पक्षाने थोडा बोध घेतला पाहिजे.